बच्चू कडूंच्या सातबारा कोरा करा या यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे। यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा गावात समारोप सभेचं आयोजन करण्यात आले। सातबारा कोरा यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप आहे। समारोप सभेला राज्यभरातील शेतकरी हजर राहतील। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूया। मागील 8 दिवसापासून बच्चू कडू यांची पायदळ जे आहे ते दिंडी या ठिकाणी चालू आहे, यात्रा चालू आहे। शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हावा यासाठी पायदळ यात्रा सुरू आहे। भाऊ, एकंदरीत पाहिलं तर मागील 8 दिवसापासून तुमची यात्रा ही पायदळ यात्रा सुरू आहे। शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हावा यासाठी ही दिंडी यात्रा सुरू आहे। काय सांगणार भाऊ? प्रचंड 7 दिवस पायाच्या वेदना होत असताना मन प्रसन्न करणारी यात्रा राहिली। सगळ्या जातीपाती धर्मातले लोक पहिल्यांदा गावात एकत्र व्हायला लागले। एकत्र पद्धतीनं या सगळ्या यात्रेत सहभागी झाले। तर आता ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। आमचं जे लक्ष आहे का शेतकरी एकदा शेतकरी म्हणून जर बाहेर निघाला तर मग बच्चू कडूची गरज राहणार नाही। आणि कोरा तर करावंच लागेल। प्रोसेस सुरू झाल्या। आता कर्जमाफीचा हा विषय 75-80% तर आम्ही त्याला समोर नेला आहे। आता खरी लढाई हमी भावाची आहे। या लढाईतून हमी भावाची लढाई मोठी करण्याचा आमचा प्रयत्न आहे। फार वेदना आहे, वेदनादायी आहे आणि त्या वेदना कायमच्या संपावं याच्यासाठी बच्चू कडू पायदळ चालतो आहे। मला आनंद आहे, गर्व आहे का मी एका जाती धर्मासाठी नाही तर कबाड कष्ट करणाऱ्या, रक्ताचं पाणी करणाऱ्या माझ्या शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, माझ्या मच्छीमार, दिव्यांगासाठी मी बाहेर निघतो आहे। याच्यासारखं अधिक माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता सर्वसामान्य नागरिक असो, शेतकऱ्यांना असो दिलासा मिळतील का असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, भुज, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।